महाराष्ट्रात आज मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागानुसार आज राज्यभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल। उद्यापासून पुढील 4 दिवस 7 जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई वगळता संपूर्ण कोकणात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। मुंबई आणि उपनगरात रिमझिम सरींचा अंदाज आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवली, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल। 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। उद्यापासून 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही यूट्यूबवरती सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हीच बातमी जर तुम्ही आता इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील नक्की फॉलो करा। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। पुण्यात आजपासून 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा नाहीये, मात्र रिमझिम पाऊस सुरूच असेल। घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे। कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथा भागात मुसळधार पाऊस पडणार आहे, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील 4 दिवस पावसाचा जोर अधिक राहणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। बीड जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसानं सर्वत्र ओलावा निर्माण झालाय। शहरासह ग्रामीण भागात सलग रिपरिप सुरू असल्यानं वातावरणात आनंदी आणि गारठलेलं पाहायला मिळालं। या पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे। यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झालंय। काही भागात पावसाच्या जोरामुळे रस्त्यांवरती पाणी साचून वाहतुकीत किरकोळ अडथळे निर्माण झालेले आहेत। शेतकरी वर्गानं पेरणीनंतरच्या पुढील कामासाठी तयारी सुरू केलेली असून या पावसामुळे खरीप हंगाम यशस्वी होण्याची आशा व्यक्त केली जाते। परभणीमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज स्वातंत्र्यदिनी सर्वत्र जोरदार पाऊस बरसतोय। विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती। पहाटेपासून मात्र पावसाचा जोर वाढलाय। विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसत असल्यानं आज स्वातंत्र्यदिनी झेंडा वंदन कार्यक्रमात पावसाचं सावट पसरलेलं आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।